नांदेड शहरातील डॉक्टर हंसराज वैद्य रुग्णालय परिसर, वजिराबाद येथे समाज कल्याण कार्यालय, फेस्कॉम संलग्न सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री वयोश्री योजना व तीर्थदर्शन योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या शिबिराची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना व तीर्थदर्शन योजनेविषयी मार्गदर्शन केले। नमस्कार, मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग नांदेड। आज डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या हॉस्पिटल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने जे नुकतंच सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मेळावा ठेवलेला आहे। या मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म आम्ही भरून घेणार आहोत। तर नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं होतं की या ठिकाणी आपण जर आलात, आपली माहिती आपण सांगितलात तर आमचे कर्मचारी या ठिकाणी आपला फॉर्म भरून घेणार आहेत। वयोश्री योजनेच्या अनुषंगाने जे ज्येष्ठ नागरिक 65 वर्ष वय आणि त्याच्यापेक्षा जास्त वय आहे त्यांनी वयोश्री योजनेचा लाभ घेता येईल त्यांना। तसेच तीर्थदर्शन योजना 60 वर्ष वयाच्या पेक्षा जास्त व्यक्तींचं तीर्थदर्शन योजनेसाठी या ठिकाणी आम्ही फॉर्म भरून घेणार आहोत। वयोश्री योजनेमध्ये ज्या व्यक्तींना, ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या वस्तूची आवश्यकता आहे त्या वस्तूचं नाव टाकून जरी फॉर्म आमच्याकडे दिलं तर त्यांना आम्ही 3000 रुपयापर्यंतचं अनुदान शासनामार्फत देणार आहोत। तसेच तीर्थदर्शन योजनेच्या अनुषंगाने जवळपास महाराष्ट्रातील 66 देवस्थान तसेच भारतातील 73 देवस्थान असे जवळपास 139 देवस्थान या ठिकाणी आम्ही सामाजिक न्याय विभागाकडून त्यांनी दर्शनाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे। तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी फॉर्म भरून द्यावा आणि शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही माझ्याकडून मी विनंती करतो। धन्यवाद। डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या रुग्णालयात तळमजल्यात बरेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हा जो योजना दोन्ही आहे, वयोश्री आणि तीर्थदर्शन या योजनेचा जी सुरुवात आहे फॉर्म भरण्याची ती झालेली आहे। त्याचप्रमाणे कायदेविषयक प्रबोधन आवश्यक आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्यांची हेळसांड होत आहे। तर 2007 चा जो कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांचा त्याबाबत देखील त्यांना सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे विविध शासकीय ज्या योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याबाबत देखील इथं सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। सर्व नांदेड येथील ज्येष्ठ नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण पात्र लाभार्थी आहात तर योजनेचा, सर्व योजनांचा आपण नक्कीच लाभ घ्यावा। धन्यवाद। आज आमच्या इथं माननीय मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि माननीय मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ह्या शिबिराचं उद्घाटन झालं। अत्यंत मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जमले आणि प्रथितयश सगळे आमचे निमंत्रित पाहुणे पण आलेले होते। सन्माननीय समाज कल्याण सहाय्यक आणि जज मॅडम आल्या होत्या। उद्घाटन रितसर झालं, अत्यंत चांगलं झालं। मी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबाचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो की त्यांनी ज्येष्ठासाठी काहीतरी योजना आणल्या। पण मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हे सांगू इच्छितो की आम्ही ह्या योजनावर खुश नाहीत। ह्या योजना आम्हाला कुचकामी आहेत। आम्हाला कायमस्वरूपी आमच्यासाठी योजना आम्ही मागितलेली होती। अनेक वर्षापासून फेस्कॉमच्या वतीनं आणि आम्हा सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघांच्या वतीनं आम्ही प्रयत्न करतो की शासनाने आम्हाला कायमस्वरूपी कुठली तरी खास करून योजना आणावी, पण शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आम्ही आजपर्यंत राष्ट्रासाठी सगळं काही आमच्याजवळ होतं ते समर्पण केलेलं आहे। आम्ही अनेक नेते, अनेक संत महात्मे या देशाला दिलेले आहेत। ज्येष्ठ नागरिक म्हणजे राष्ट्राची संपत्ती आहे, म्हणून केंद्र शासनाने राष्ट्राची संपत्ती म्हणून घोषित करावी आणि महाराष्ट्र राज्याने सुद्धा राज्याची संपत्ती म्हणून घोषित करावी आणि त्यांना सन्मानाचं काहीतरी कायमस्वरूपी योजना आणावी। ह्या ज्या योजना आजपर्यंत आलेल्या आहेत, इंदिरा गांधी योजना असो, श्रावणबाळ योजना असो, ही आत्ताची ही वयोश्री योजना असो की तीर्थयात्रा योजना असो,
ह्या तात्पुरत्या योजना आहेत. आणि मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हे सांगू इच्छितो की या तुटपुंज आणि तात्पुरत्या योजना आमच्या दृष्टीने काहीही कामाच्या नाहीत. आम्हाला 2 रोटी आणि 2 चहा सन्मानानं मिळावं ही आमची मागणी आहे. खरं तर मागणी नाही, आमचा प्रस्ताव आहे, आमचा अधिकार आहे असं मी म्हणेन. ज्येष्ठ नागरिकांनी आजपर्यंत राष्ट्रासाठी खूप मोठे त्याग केलेले आहेत. सगळे कर आम्ही आजपर्यंत भरलेले आहेत आणि सगळं एवढं करूनही तुम्ही आम्हाला म्हणजे तात्पुरत्या योजनेने आम्हाला खुश करायचा प्रयत्न जो चालू आहे तो मला वाटतं हास्यास्पद आहे आणि आमची ही थट्टा आहे एका दृष्टीने. म्हणून कळकळीची विनंती आहे. कालच ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला, त्या पार्श्वभूमीवर मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं शासनाला विनंती करू इच्छितो, केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला, की आम्हाला फार मोठ्या आमच्या मागण्या नाही आहेत. आमचं जे धोरण तुम्ही मान्य केलेलं आहे ते तंतोतंत धोरण अंमलात आणा. आमच्यासाठी जे तुम्ही कायदे पारित केलेले आहेत, 2007चा कायदा, 2010चे नियम, 2013चा कायदा, हा पण तंतोतंत तुम्ही अंमलात आणला पाहिजे. दुसरं अशी आमची एक विनंती शासनाला राहील की आमची वयाची, आमची त्यागाची आणि आमच्या संख्येची हे जर तुम्ही घटना पाहिली तर ज्येष्ठ नागरिकांच्या मधून एखादी महिला, एखादी पुरुष हे विधानसभेवर आणि राज्यसभेवर घ्यावं, जेणेकरून आमचे प्रश्न परखडपणे त्यांच्या आपल्यापुढे मांडता येतील, देशापुढे मांडता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जगातच कुठेही 60 वर्ष वयाचा कायदा नाही, पण महाराष्ट्र शासन असो की केंद्र शासन असो, सगळ्या आजपर्यंतच्या ज्या काही योजना आहेत ते 65 वर्षाच्या वरच्या आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून 60 वर्षाच्या वर जेवढे काही गरजू, गरीब, ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ जे काही शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, कामगार आहेत, कष्टकरी आहेत, विधवा माता आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना सरसकट तुम्ही 60 वर्षाच्या वरच्या लोकांना तुम्ही 3,500 महिना द्यावं आणि हे कायमस्वरूपी राहील. एकच योजना आणा, पण ती कायमस्वरूपी आणा आणि ती सन्मानाची योजना राहील, सन्मान योजना राहील. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय ज्येष्ठ नागरिक.